हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली. आणि खूप दिवसानंतर व्लॉग शूट करते कारण की काल शास्त्रीदेवी भोळी वहिनी याचं शूट केलं होतं आणि ते डिवाइड पार्ट मी 3-3-3.5 मिनिटाचे अपलोड देखील केले होते. पण आज मला करायचं होतं स्पेशली शास्त्रीदेवी भोळी वहिनी याकरता शूट, परंतु काहीतरी मिस्टेक झाली होती कॅमेऱ्याची, त्याच्यामुळे ते काही बराच वेळ आमचा त्यामध्ये गेला. आणि आता कुठे शूट करायला विचार करतो आम्ही, पण आता माझा अजिबात मूड नाहीये की, आणि कंटेंट जो काही डोक्यामध्ये होता तो तसा येत देखील नाहीये, जसं आम्हाला घ्यायचं होतं शूट तसं येत देखील नाहीये. त्यामुळे पूर्णच माझा मूड गेलेला आहे. काय करावं ते कळत नाही. पण तरी पण पाहू, थोड्या वेळ जर काही सुचलं की काही करता आलं तर डेफिनेटली व्हिडिओ शूट करेल. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आत्तापर्यंत केला नसेल तर नक्की करा. आणि आज आम्ही काढलं ह्याचं दक्षूचं आपल्या इंस्टाग्रामचं ID काढलेली आहे. सो ती ID देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्या आयडीवर जाऊन देखील त्याला फॉलो करू शकता तुम्ही. आणि त्याचे आजचे काही व्हिडिओज आहेत ना, खूप छान, म्हणजे रील्स झालेले आहेत पण त्या खूप छान झालेल्या आहेत, शॉर्ट बट स्वीट झालेल्या आहेत. आणि त्यानंतर ना त्या रील्समध्ये कॉमेडी घेतलेली आहे, सो छान झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मी आईचा रोल प्ले केलाय आणि माझा फेस दिसत नाही ना, त्याच्यामध्ये मी माझं व्हॉइस घेतलेला आहे आणि तो सावरियाच्या गाण्यावरती डान्स वगैरे करतोय, स्वतःला मारलंय वगैरे, ह्या टाईप मध्ये तो व्हिडिओ आम्ही शूट केलेला. आणि गाईज, हिने मला खरोखर बॉटल मारली फेकून, तरी एकदा मी ती कॅच केली. बोट दुखते माझं. आणि कंटेंट खरा वाटायला हवा ना, त्याच करताच मग खरं मारावंच लागतं ना. आणि तुम्हाला माहिती का, जशी दीदी दिसती ना तशी ती नाहीये. ती ऍक्च्युअली मध्ये इतका राग करते ना. आता तिला बिचारीला भूक लागली म्हणून मी तिच्यासाठी चिप्स आणायला गेलो. तिला बनानाचे चिप्स खूप आवडतात आणि आता तिने तिच्या म्हणजे फिंगर्सला आहे ना ऑइल लागलेलं चिप्सचं, तर तिने म्हणजे फ्रंट कॅमेऱ्याला बहुतेक ते टच केलं आणि तिच्याच फिंगर प्रिंटमुळे ते ब्लर झालं अख्खा कॅमेरा. आणि मला म्हणती, तुझं तर काही खरं नाही, व्हिडिओज करू लागत नाही मला तुझ्यामुळे, म्हणजे अख्खी सेटिंगच हे झाली. मग मी विचार केला आणि मी म्हणलो, एक काम कर, तुझे म्हणजे बॅक कॅमेरा चांगला आहे, फ्रंटला थोडं पुसून बघ. झाला फ्रंट कॅमेरा ओके. आणि आता जाऊन आम्ही हा तरी व्हिडिओ शूट करतोय, नाहीतर आज मस्त आराम होणार होता तिचा आणि माझा. पण ठीक आहे. गेले किती दिवस झालं. एकतर काय झालंय माहिती का, ऍक्च्युअल मध्ये खूप दिवसापासून ना आम्हाला व्हिडिओ शूट करायला जमतच नाहीये, कारण की सतत आम्ही हॉस्पिटल घर आई ह्या सगळ्या गोष्टींमध्येच इन्व्हॉल्वमेंट होतो. आणि आता कुठे थोडासा वेळ मिळतोय. मी एक ऑपरेशन केल्यानंतर, आईचं ऑपरेशन झाल्यानंतर 21 दिवसापर्यंत तिला बेड रेस्ट होता. सो तोपर्यंत तर आम्हाला कुठेही हालचाल करताच येत नव्हती. जे काही जुने आपल्याकडे व्हिडिओ शूट केलेले होते, कधी इंस्टाग्रामला बऱ्याच रील्स होत्या, मग त्याच कधीतरी फेसबुकवरती अपलोड वगैरे होत होत्या. त्यानंतर ड्राफ्टमध्ये काय असेल असं काहीतरी कुठेतरी मोबाईलमध्ये बसल्या बसल्या काहीतरी सापडलं ना, तर एखादं ते काहीतरी असं पोस्ट होत होतं. ठीक आहे, इवन असं स्वतःहून पर्सनली वेळ देऊन काही शूट करताच येत नव्हतं आम्हाला, कोणालाच करता येत नव्हतं. कारण की आईला 2-2 तासाच्या गॅप नंतर ना आम्हाला लिक्विडचं जेवण, म्हणजे लिक्विड द्यायचं होतं खाण्याकरता तिला जेवणामध्ये. त्यामुळे ते लिक्विड बनवून ते पूर्ण गाळायचं, त्यानंतर ते म्हणजे खूप गाळ शिजवायचं, भिजवायचं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना आमचा बराच वेळ जात होता. आणि 2 तास असे झटकीपट व्हायचे. खाणं तर ती काही 2-3 असं स्पून काहीतरी खायची किंवा नाही का थोडंसं लिक्विड खायची ती, पण त्याकरता आहे ना जवळजवळ आमचं 1-1.5 तास आधीच तयारीमध्ये निघून जायचं. आपल्याला परत काहीतरी द्यायचं, 2 तासांनी परत काहीतरी द्यायचं. सो या सगळ्या गोष्टी होत होत्या. मग त्याच्यामुळे ना खूप दगदग होत होती. आणि प्रत्येक म्हणजे काही जण त्यात पाहुणे वगैरे येत होते आईला भेटायला, त्यांचं वेगळं करायचं, आईचं वेगळं पाहायचं. घरात आम्ही 9-10 माणसं, त्याच्यामुळे मला तर अजिबातच वेळ नव्हता व्हिडिओज वगैरे करायला. माझ्या पाठी इतकी कामं असायची की ह्यांना थोडंफार मला हेल्प करावीच लागायची, कारण की एकटीने पण हे सगळं आवरत नव्हतं माझ्याकडनं, आणि कामाचं खूप लोड यायचं. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली हा होता, आकाश होता, इव्हन कधी कधी पप्पा वगैरे, कोणी ना कोणी काही ना काही हेल्प करत होतं मला. असं नाही की नव्हतं करत, थोडीफार मला हेल्प मिळत होती. पण आम्हाला वेळच नव्हता मिळत व्हिडिओज वगैरे शूट करायला. आणि आता कुठे त्यातून
थोडंसं आता मी फ्री व्हायला लागले, की थोड्याशा जबाबदाऱ्या आईने घेतल्यात. आई उठून बसते, एखादं दुसरं काम आई करते. सो त्याच्यामुळे आता थोडासा मला तो वेळ मिळायला लागला, की त्या वेळेमध्ये मी माझ्या घरी, आणि जास्त लांब नाही, त्यामुळे मी माझ्या घरी येऊ शकते. माझ्या घरी येऊन मी माझे व्हिडिओज वगैरे मी शूट करू शकते. आणि आईकडे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, की त्यांच्याकडे टीव्ही अजिबात बंद करत नाही ते. त्यांचं एकीकडे टीव्ही चालू असतो, दुसरीकडे बाबांचा मोबाईल चालू असतो. सो आधीमध्ये मग ह्यांचं बोलणं चालू असतं. सो प्रायव्हसी असं नाहीच मिळत तिथे, किंवा असं नाही की थोडी पण शांतता मिळते. आणि आपले जी शेजारी राहते ना आईच्या, तिचा तर व्हॉइस असा आहे ना की भयानक, मीन्स आपण आपल्या घरात बसलो का तिच्या घरात बसलो हेच कळत नाही. इतक्या मोठ्या व्हॉइस नाही ती टीव्ही वगैरे, किंवा तिचं बोलणं देखील फार प्रचंड असं बोलणं, व्हॉइस पण ठेवून बोलते ना. हा, आणि फोन जर तिला एखाद्या व्यक्तीचा फोन आला तर ती स्पीकरवर फोन ठेवूनच बोलणार. सो अजिबात तिथे अशी शांतता नाहीये, त्याच्यामुळे नव्हतं जमत. आणि आता मग काय होतंय, थोडंसं मी घरी येते, घरी येऊन थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट करते. त्यातून थोडंसं मग असं ठरवलं की एक 3-3.5 मिनिटाचे आपण जर व्हिडिओज पोस्ट केले तर एक जे काही रुटीन आहे, जे काही फिसकटलं होतं ते आपण परत ती लेवल गाठू शकतो. आणि झालं किमान खूप मोठा गॅप पडला ना, 20-25 दिवसाचा गॅप पडला. गॅपमध्ये काय झालं, बरंच असं झालं होतं की कुठेतरी एक तगमग होती किंवा भीती होती की आपण खूप रेड झोन मध्ये येतोय का काय, पण तसं काही झालं नाही. आसपास आले होते रेड झोनच्या, पण परत खूप छान ग्रोथ सुरू केली आहे. आणि खूप छान मला त्याचं ना असं म्हणतात ना की खूप छान आपल्याला रिझल्ट पण दिसतोय ना, की एक चार दिवस झाले की मी म्हणजे की 2 दिवसच सोडलेत मी त्यातून. म्हणजे 4 दिवस झाले मी व्हिडिओ अगदी व्यवस्थित सोडते, त्यातून पण 1-2 दिवसाचा माझा गॅप झाला. 1 दिवसाचा गॅप झालाय, असं 1 दिवस आड माझे व्हिडिओज आलेत. पण त्यातून पण झालं काय की खूप छान प्रकारे रिझल्ट मिळाला मला त्यातून. त्यानंतर माझे जे काही फॉलोअर्स आहेत त्यांनी काय माझ्यावर प्रेम करायचं कमी नाही केलं, ह्या गोष्टीचा खूप छान मला आनंद होतोय. त्यानंतर रिझल्ट पण खूप छान मिळाला. त्यानंतर मग असं काय होतं की व्हिडिओ करण्याची ना मग आपल्याला पण एक हे होती की चल बाबा, हा आपली माणसं आहेत आपल्या सोबत, किंवा आपण इतक्या वाईट काळातून गेलो, काहीतरी एका मोठ्या प्रसंगाला तोंड देत आपण त्यातून बाहेर पडलो. तर आहात तुम्ही माझ्यासोबत, ह्या गोष्टीचं खूप प्राऊड फील होतं तुमच्यावरती की तुम्ही इतका छान मला सपोर्ट करताय. त्यामुळे खूप छान वाटतं मला की इतक्या दिवसाचा गॅप पडला तरी तुमच्यामुळेच असं झालं नाही की मी रेड झोनमध्ये वगैरे आले, असं काही झालं नाही. कारण की असं होतं की रीच वगैरे फार डाऊन होते. सो तसं काही झालं नव्हतं. थोडीफार डाऊन झाली, पण इतकी देखील डाऊन नव्हती झाली की जेणेकरून मला पुन्हा त्या लेवलला यायला वेळ लागला, असं काही झालं नाही. मी 2 दिवसामध्येच त्या लेवलला आले. सो ह्या गोष्टीचं मला खूप छान वाटतं की आहात तुम्ही माझ्यासोबत आहात. सो आणि इथून पुढे तर आता होतच राहील कंटिन्यू मध्ये, जितकं मला करता येईल व्हिडिओ शूट वगैरे तितके मी सगळे व्हिडिओ शूट वगैरे करत राहील. जितकं मला पॉसिबल होईल तितकं मी पोस्ट वगैरे करत राहील. बाकी लाईक करणं, कॉमेंट करणं, आणि हे तुमच्याच हातात आहे, आमच्यावर प्रेम करणं. सो ते तुम्ही तर करता आणि यापुढे करत राहताल, एवढीच अपेक्षा ठेवते मी तुमच्याकडनं. बाकी अगं बास, 2 शब्द मला पण बोलून दे. हा बोल. तर गाईज तुम्हाला माहिती का, माझी दीदी म्हणजे इतकी मास्टर माइंड आहे ना. मी इन्स्टावर अकाउंट काढलं माझं, तर त्याच्या मला व्हिडिओ अपलोड करायचा होता. नंतर फर्स्ट मी रक्तचरित नावाचं कुठलं तरी सॉन्ग आहे, त्याच्यावर मी केला. ठीक आहे, पण मला आयडिया पण नव्हती त्या सॉन्गवर करायचंय. मला दुसरं सॉन्ग होतं. ठीक आहे, मी माझा व्हिडिओ एकट्यानेच केला, पण जी एडिटिंग होती आणि जे म्हणजे साऊंड एडिटिंग किंवा काय, त्याच्यामध्ये दीदी मास्टर माइंड आहे. दीदीने इतका खतरनाक व्हिडिओ माझा एडिट केला ना, तुम्ही म्हणजे बघतेच व्हिडिओ होता, म्हणजे खरंच डेंजर आहे दीदीला माझी. तो व्हिडिओ सोडलाय का तू? इन्स्टावर बघू शकतात का? दुसऱ्या फेसबुक आयडीवर आपल्या तो. हा ठीक आहे, पण तो पण नक्की बघा. म्हणजे दीदी तुम्हाला कळण काय टॅलेंट आहे दीदी मध्ये माझ्या. फॅमिलीचं त्यात होत आहे ना, फॅमिलीच्या आयडीवरती. सो माझ्या दुसऱ्या फेसबुक आयडीला पण फॉलो करा
तिथे फॅमिलीचे व्हिडिओज येतात. सो ह्याचे पण तिथे ब्लॉग वगैरे असतात. सो तिथे पण फॉलो करा. आणि तुझं गेमिंग चॅनल आहे ना, ह्याच्या गेमिंग चॅनलला पण फॉलो करा. माझं गेमिंग चॅनल आहे, नाव सांग माझ्या गेमिंग चॅनल. चल आता इतकं बोलली, हे पण क्रेडिट तूच घे. चल सांग. नको, तूच तुझं क्रेडिट घे. तर गाईज म्हणजे करण लाईफस्टाईल हा माझा करण लाईफस्टाईल 1, 2, 3 हा माझा चॅनल आहे. तर त्याच्यामध्ये मी व्लॉग्स पण टाकतो आणि डेली गेमिंग्स पण टाकतो. सो कोणाला इंटरेस्ट असेल गेमिंगमध्ये त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की सांगा. आणि काही इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तर ते देखील सांगा. नवनवीन व्लॉग पाहण्याकरता आणि व्हिडिओज पाहण्याकरता असेच आमच्यासोबत कायम राहा, हॅप्पी राहा. आणि शातीर भोळी वहिनी या सिरीजला यूट्यूबवर नक्की पहा. आणि नक्की पाहून तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्की सांगा. आणि लवकरच इन्क्लूड होणार आहेत आणखीन बरीच टीम. सो आता दक्ष कुठे इन्क्लूड झालेला आहे. तर थोडंसं मी तुम्हाला दाखवेल की आमच्या घरात पण काही म्हणजे आपले जे शॉप आहे ना, तर शॉपचं बरंच मटेरियल आहे ना घरी असतं आणि ते घरून पॅकिंग करून द्यावं लागतं. सो तो पण आम्हाला खूप कामाचा लोड असतो. मध्येच कुठेतरी असं होतं की ऑर्डर आली तर मग घरून ते सगळं मटेरियल पाठवावं लागतं अचानक. जितकं शॉपमध्ये ठेवता येईल तितकं अवेलेबल शॉपमध्ये. पण असं बरंच मटेरियल आहे की ते शॉपमध्ये न ठेवता इथे ठेवलेले. कारण की काय व्हायचं ना की आम्ही कंटिन्यू शॉपमध्ये नसायचो. आईची तब्येत किंवा इवन ह्या सगळ्या गोष्टीमुळे तर बऱ्याच असं खूप कॉस्टली प्रोडक्ट्स होते किंवा काय होते, तर आपण इतर लोकांच्या भरोश्यावर शॉप सोडून जातो. तर एकदा दोनदा तो आम्हाला अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळं लागेल तितकं मोजून ठेवलेलं मटेरियल आपल्या शॉपमध्ये असतं आणि बाकीचं जे काही इम्पॉर्टंट मटेरियल आहे ते सगळं घरी असतं. की दोघे 5 काय 2 मिनिटं सगळ्यांनी हा असेल तर नाहीतर हे बिल मारेल टाकत नसेल. माझा दक्षला काय नाही पाठवलं. ओरल बी पट्टी दे. किंवा ज्या काही मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला काही ऑर्डर्स असतील, ज्या खूप आपल्या जवळचे काही कस्टमर आहेत नाही का नेहमीचे कॉस्मेटिक करता, सो त्यांच्या ऑर्डरचं मटेरियल देखील आपल्या घरीच असतं. सो त्याचं देखील आम्हाला पूर्ण पॅकिंग वगैरे करावं लागतं. तिथे पण आम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. एकदा का पॅकिंगला बसला ना तर किमान 4-5 तास आम्ही 5-6 जण जरी बसलो ना तरी आम्ही तिथं उठू शकत नाही, इतका आमचा त्याच्यामध्ये वेळ जातो. त्यामुळे काय होतं खूप गडबड असते. त्यातून टायमिंग माझे सेट नाही आहे व्हिडिओ पोस्ट करण्याचे. पण मला ज्या वेळी असं वाटतं की आत्ता मला हा फ्री टाईम आहे त्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करते. आणि शक्यतो मी सकाळचे जास्त व्हिडिओ अपलोड करते कारण की मी उठते खूप लवकर. योगा झाल्यानंतर ना, आंघोळ वगैरे झाली, स्वयंपाक झाल्यानंतर मला तो जो मधला वेळ असतो ना त्या वेळेमध्ये कसं पाहतो ह्याला तर माहितीच नसतं मी योगा वगैरे करते. पण त्यामधल्या वेळामध्ये मग मी ते व्हिडिओज वगैरे अपलोड करते. म्हणजे हा किमान 9-9:30च्या आत हा काही उठत नाही. त्याच्यामुळे तो वेळ असतो की चला ह्याला नाश्ता वगैरेचे देण्याच्या आधीचा जो काही माझा वेळ असतो ना त्या वेळेमध्ये मी त्या सगळ्या गोष्टी करून घेते. मग शेड्यूल वगैरे लावून जितके जास्त मला व्हिडिओज अपलोड करते तितके दिवसभराचे व्हिडिओज अपलोड करते. त्यानंतर मला दिवसभर वेळ नाही मिळत सोशल मीडियाला देण्याकरता. मी अवेलेबलच नसते. कॉमेंट वगैरे लाईक झाले तर हे लोकच करतात. मी